भारतामध्ये पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्राच्या किनारी असलेला पुतळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी आहोत। आपण पाहत आहोत की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। जवळपास 90 ते 95% हे काम पूर्ण झालेलं आहे। पूर्ण जर पुतळ्याचं वजन पाहिलं तर 85 टन एवढं या पुतळ्याचं वजन आहे। आणि 26 ऑगस्ट रोजी जी मागील दुर्घटना घडलेली त्या दुर्घटनेच्या अनुषंगाने पूर्णतः संपूर्ण जी आहे ती खबरदारी या पुतळ्या उभारताना घेतण्यात आलेली आहे। म्हणून प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी हा पुतळ्याचं काम घेतलं होतं, त्यांच्या कंपनीने घेतलं होतं। आणि हा पुतळा आता उभारण्यास आता काही दिवसांनी याचं अनावरण देखील होईल। आणि हा पुतळा जो आहे तो 83 फूट उंच आहे। एकंदरीत याची हातातली जी तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही 23 फुटाची आहे, म्हणजे 2.3 टन या तलवारीचं वजन आहे एकंदरीत। आणि या जी पुतळा उभारण्याची जी गुणवत्ता आणि दर्जा आहे ते तपासणीचे काम आहे ते सिव्हिल टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पूर्ण जी दर्जा आणि तपासणी ही देखील चांगल्या आणि उच्च दर्जाची झालेली आहे एकंदरीत इथे पाहतो आपण। आणि हा जो पुतळा आहे तो जो इथे जे वारं असतं ते खूप मोठं असतं। पावसाळ्यामध्ये असेल, साधं आपण संध्याकाळचं वारं हे खूप मोठं असतं। आणि जर समजा खूप मोठी वादळ देखील या समुद्रकिनारी येऊन गेली आहे, त्यामुळे मागील 10 वर्षात जर पाहिलं तर 160-170 किलोमीटर प्रति हवर्स वारं वाहत होतं। आणि त्याच अनुषंगाने इथे जर एक कंपनीने याची माहिती घेतली आणि त्यानंतर 190 ते 200 किलोमीटर प्रति हवर्स वाऱ्यामध्ये हा पुतळा उभा राहू शकतो अशी क्षमता या पुतळ्यामध्ये आहे। आणि त्यामुळेच उच्च दर्जाचे बांधकाम करून हा पुतळा आता उभारून झालेला आहे। 1 तारीखला 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे आणि त्याच निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होईल अशी एकंदरीत माहिती आहे। आणि याच ठिकाणी हे सध्या काम सुरू आहे आणि त्या दरम्यान याच ठिकाणी त्यांचे जे मान्यवर येतील त्यांचं स्वागत होईल आणि या पुतळ्याचं अनावरण देखील होईल अशा पद्धतीचं आहे। त्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा महत्त्वाचा रोल आहे, कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ह्या पुतळ्याचं उभारणीचं काम हे हाती घेण्यात आलं होतं। आणि त्याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, महेंद्र केनी आहे, त्यानंतर त्यांचे अजित पाटील इथले स्थानिक अधिकारी आहेत, त्यांनी हे सर्व काम आपल्या देखरेखीखाली करण्यात आले आहे। आणि या बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि आता काही दिवसातच याचं अनावरण होईल। त्यामुळे सर्वांना, मालवणवासियांना आहे, महाराष्ट्रवासियांना, सिंधुदुर्गवासियांना आणि भारतवासियांना अभिमानास्पद असा हा पुतळा येथे या मालवण राजकोटमध्ये उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण देखील या पुतळ्याला नतमस्तक आहोत आणि पहिल्यांदाच आपल्याला हा एवढा उंच असा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।